मित्रांनो आज आलेलो जरा सासरवाडीला आमचं मेवणं भेटलं बघा. आज निघाली मेवण्याच्या बरोबर फिरायला देवाला निघाली. असते ती लाजते ती मेवणं यासाठी वातावरण बघा एक नंबर वातावरण आहे. आता 5:30 वाजले येते. भारी वाटते ह्या वातावरण. आज आलेलो इकडं म्हणलं चला एक ब्लॉग बनवूया, कारण ब्लॉग आता आपण सारखं कसं वाटते गाडी चालवताना. पण नाही महाग झाली ना मित्रांनो गाडी. युनिकॉर्न गाडी खरंच एक नंबर. पिकअप जोरात आहे ना. आपण आलोय बघा मित्रांनो जानोबाईचं मंदिर आहे, जानाई देवी. पाया पडायसाठी आपण खास आलोय, कारण लोक म्हणतात सासरवाडीत आले की सासरवाडीच्या देवाला पाया पडा यावं, चांगलं असते. बघू शकता तुम्ही एक नंबर मंदिर कसलं भारी आहे. आणि इकडं माकडं पण आहे ती हो का. कसं आहेत वानर सेना, बजरंग बली. इकडं नदी, वातावरण एकदम खट्ट आहे. इकडं मासं पकडते. बापू आहे ती मित्रांनो. बापू भेटला आपल्याला. बापू मासं पकडत बसले ते. काय एकदा आई जमायला हा एकदा वडते परत वडीनच होय. आणि पीठ बिटी गणन काय नाही या. बापू आता किती वय आहे तुमचं. लांब आहे तरी किती अंदाज असं. 70च्या पुढं आहे. 70च्या पुढं आहे. बघा मित्रांनो बापूंचं वय आहे 70च्या पुढं. तर तिकाला अजून मासं पकडाय. आज चालत आला का रिक्षात ना आला. नाही रिक्षात नाही रिक्षात. आणि ऐन वेळेला येता का चालत. मग चालत पण येतात. चालत येतून चालत जुन्यातल्या माणसांचं खाल्ल्या पिल्ल्या शरीर. त्यात खाल्ल्याला पिल्लं प्यारलंच ना मला घायला आणलं. हा गुडघ्यानं हे काय गुडघ्यानं रांगत होतो हे काय गुडघ्यानं का अहो रांगत होतो. पण मेहरवानी की आपलं चालत आता बिनकाठीचं देखील चालतं. बिनकाठीत चालतं ना. हो अहो 73 म्हणजे 73 वर्ष. 73 वय झालं 70 वाला आणलं. हो मग काय आत्ताच्या पोरासनी जमतंय का असं. आताचे पौरांनी आमचे इतके टिकते ते अजून दात माझं खणखणीत आहेत. अजून दात बापूंचं मित्रांनो कणकणीत आहे ती. माझ्या पण दाढा काढले ते अजून दात कणकणीत आहेत. आणि तुम्हाला सांगतो इतक्या लांबचं मला अजून दिसतंय. नजर अजून खट सांगतोय का कुठलं भरपूर दिसतंय पाहिजे. आता ती इतकी झाडे नाही 5 फूटची. वरचा शेंडा दिसतोय. शेंडा झाडी दिसती ना ती सगळी संपूर्ण. बघा मित्रांनो असं आहे जुन्यातल्या माणसांचं बापू असंच आहे. प्यारीलाच न घायला आणलं मला. नाहीतर काय तरी काही जागा धरली. येसून लहानपणी दूध लय पेलं असेल. कुठले दुधाची ओळख नाही ना. कसले दुधाने फिरा. आता दूध आहे. चटणी भाकरी. आता दूध आहे. जुन्यातली माणसं भाकरी खायची ती पण ताकद होती. पहिला आणि म्हणजे सगळं बिन औषधाचं. बिना औषधाचं. आता आहे का मस्त आपण खातोय चवीचं. त्याला बॉटभर कट नामकन हा काय त्या काट्याला करायचं. काय उपयोग नाही. खरडान भाकरी पहिली भाकरी. खरडान भाकरी शाळवाची भाकरी हो बिन पाणी. आता औषध व्हायचं वांग एवढं वांगा लागलं मारलं औषध की या मोठं होऊन द्या वांग आहे का तसं. करडीची भाजी आता बघाय मिळते का. वांग्याला चव नाही आत्ताच्या. अहो करडीची भाजी परत पात्रीची भाजी हरभऱ्याची भाजी चाकवत असलं काय आहे का. काय नाही का हो बापू. आणि मटण माहिंदा मटण लय खाल्लं. माहिंदा मटण. बघा मित्रांनो मटण लय खाल्लं बापूने. बापू त्यामुळे जुन्यातली माणसं तुमच्याकडे तंदुरुस्त आहेत. आहे का नाही. वातावरण बापू इथलं भारी आहे का हो. आहे का नाही. शांत वातावरण. आपल्या वरल्यापेक्षा का नाही हा तिथे करा म्हणलं जातं. कोण नसलं का नाही हा मी एकटा येऊन बसतोय. कारण तर मी पण येतो इकडं आल्यावर. काय माझा आज आलोय का नाही मी तर पहिल्यांदा इकडे आलो डायरेक्ट खाली. काय असतं
तरी मला येणे हे आमचा येऊन देत नाही का तर हा. ते आपले प्यारेला झाले वय झाल्यामुळं नाही नाही प्यारेला झाल्यापासून ते हा. काय म्हणते ते असं उठता नाही एखादा त्रास होतोय जरा. पडलं का नाही हम्म. नव त्रासच नव पडलं तर कोण आहे ते हा बरोबर. ते येऊन देत. चला बापू येऊ का? निघालो होता आम्ही हो आम्ही बी जातो आता. आलेलो म्हणलं जानोबाच्या मंदिराच्या कुठनं इकडे जरा फिराय बरं वाटतंय आणि पाया पण पडून यावं. जाऊ नका आत. चला, गाडी घ्या. मित्रांनो झाडी बघा कसले जुन्यातली झाड आहे, लय वर्षापूर्वीचे. हो का, बजरंगबली माकडं पण आपल्याला दिसतात. वर एकदम शेंड्यात आहेत, कशी पाळतात बघा बघितलं. आपण मंदिर बघूया आतनं कसं आहे. ही जुन्यातली झाडं भरपूर वर्षापूर्वीची होती. तिकडं बघा खूप खूप केले. टोळीवाल्यांचं आहे ना ती. तिथंच थांबव, वर काढ, वर आणू नको. दर्शन घेऊया. आवाज घुमतोय बघा. हे बघा, अजितदादा केसरी, पंधरे बारामती, 1 नंबरचा मानकरी चंद्रा. लॉक लावलेलं आहे आज, बाहेरनं पाया पुढे. ही पालखी आहे. आवाज घुमतोय नाही तर आहे का नाही. चला आता जाऊया. माकडं बघा कशी उड्या मारतात. बघा किती आहे ती बघा. पळाली ती मला बघितलं.